बोधी म्हणजे लोककल्याणाच्या तत्वाचे ज्ञान. त्या ज्ञानासाठी जो सत्व म्हणजे प्राणी सातत्याने प्रयत्न करतो तो बोधिसत्व होतो. शील, दान, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा ह्यांना दशपारमिता म्हणतात. या 10 पारमितांच्या योगे लोककल्याणासाठी बोधिसत्व निरंतर प्रयत्न करून बुद्ध होतो. पारमिता म्हणजे पारंगतता. बीजरूपाने हे 10 गुण सर्व प्राण्यात आहेतच, परंतु त्यांचा जे विकास करतात तेच बोधिसत्व होतात. ह्या गुणांचा विकास करून ह्याच जन्मी तुम्हाला बोधिसत्व होता येणे शक्य आहे. अनेक प्राण्यांचे जन्म घेण्याची गरज नाही. तेव्हा अशा सद्गुणांची तुम्ही हेळसांड करिता ह्या पारमिता संपादण्याचा निरंतर प्रयत्न करावा. त्यासाठी या पारमितांचा आपण अर्थ जाणून घेऊया. 1. शीलपारमिता. शील म्हणजे नैतिक प्रवृत्ती. ही प्रवृत्ती अकुशल कर्म करण्याची आणि कुशल कर्म करण्याची प्रेरणा देते. या प्रवृत्तीमुळे अकुशल कर्माची लज्जा वाटते. लज्जा भयास्तव अकुशल कर्मापासून परावृत्त होणे म्हणजेच शील. शील म्हणजे पापभीरुता. तुमचे शील निर्मल नसले तर सन्मार्गात तुमची उन्नती होणार नाही. प्राणिहिंसेपासून अलिप्त राहणे, खोट्या मार्गाने पैसा कमावणे, मद्यपानादिक व्यसनापासून दूर राहणे व योग्य काळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमात एकपत्नीव्रत पाळणे ह्याला शील म्हणतात. जीवावर पाळी आली तरी अशा शीलाचा तुम्ही भंग होऊ देता कामा नये. 2. दानपारमिता. दान म्हणजे फक्त धनसंपदाच नव्हे तर देहाचे अवयव किंवा प्रसंगी दुसऱ्याच्या कल्याणाकरिता प्राणाचाही त्याग करणे. हा त्याग करताना मोबदल्यात कशाचीही अपेक्षा करू नये. दानधर्म करणे चांगले, परंतु त्यायोगे तुमचे शील मलिन होत असले तर तो न केलेला बरा. लबाडीने पैसा मिळवून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षा शील परिशुद्ध ठेवून दिलेला पैसा अधिक श्रेयस्कर आहे असे समजावे. प्रथमतः तुम्ही गोरगरिबांना व आंधळ्या पांगळ्यांना पैसा दानधर्म करा. दानाने तुमच्या मनात कोमल दया उत्पन्न होऊन तुमची उन्नती होईल. 3. नैष्कर्म्य पारमिता. नैष्कर्म्य म्हणजे सांसारिक कामवासनांचा त्याग. तुमचे शील परिपूर्ण होण्यासाठी तुम्हास एकांताची गोडी लागली पाहिजे. एकांतवासात बसून प्रथमतः तुमचे शरीर किती अपवित्र पदार्थांनी भरले आहे हे पाहण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. खाटकाच्या दुकानात टांगलेले मांसाचे तुकडे, एका बाजूला पडलेली आंतडी, स्मशानात पडलेली माणसांची हाडे पाहून तुम्ही कंटाळता. पण हे सर्व पदार्थ तुमच्या ह्या अमंगल शरीरांतच आहेत ह्याची तुम्हाला जाणीव आहे काय? जर नाही तर ती करून घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे. जेथे जेथे मांस, आंतडी आणि हाडे तुम्हास पाहाव्यास सापडतील तेथे तेथे ती नीट रीतीने पाहून हेच पदार्थ आपल्या देहात आहेत ह्याचे ध्यान केले पाहिजे. हे आंतील पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. या ध्यानाने शरीराचा वीट येणे संभवनीय आहे. परंतु बुद्धादिक थोर पुरुषांनी अशा देहाचा किती चांगला उपयोग केला ह्याचे चिंतन केले असता शरीराबद्दलची आसक्ती नष्ट होईल व सत्कार्यात तुमचे पाऊल पुढे पडेल. यासाठीही तुम्हाला एकांत पाहिजे. एकांताची गोडी धरणे व त्यात पूर्णत्व संपादने यालाच नैष्कर्म्य पारमिता म्हणतात. 4. प्रज्ञा पारमिता. एकांतवासाच्या योगे तुम्ही ज्ञान मिळविण्यास समर्थ झाले पाहिजे. लोकोपयोगी ज्ञान मिळवून ते पूर्णत्वाला नेणे यालाच प्रज्ञापारमिता म्हणतात. रोजच्या व्यवसायात पुष्कळ ज्ञान भरलेले आहे, पण ते कसे ग्रहण करावे हे जर तुम्हास माहीत नसेल तर त्यापासून फायदा होता नुकसान होणार व ते तुमच्या घाताला कारण होणार. पैशाच्या लोभाने जे ज्ञान संपादन करतात ते एकतर आजन्म कारकुनी किंवा असाच काही पोटाचा धंदा करून असंतुष्टपणे काळ कंठित असतात, अथवा लबाडीने आणि चोरीने पैसा कमावण्यास शिकून आपला सर्वस्वी घात करून घेतात. अशा लोकांच्या ज्ञानाला प्रज्ञा म्हणत नाही. प्रज्ञा म्हणजे लोककल्याणाची तीव्र अपेक्षा धरून मिळवलेले सात्विक ज्ञान. 5. वीर्यपारमिता. वीर्य म्हणजे सत्कर्मे करण्याचा उत्साह.
आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपले नियोजित कर्म करणे, नियोजित कर्मापासून मागे फिरण्याचा विचारहीन करणे, स्वीकृत कर्मापासून परावृत्तन होणे, पारंगत होणे याला वीर्यपारमिता म्हणतात. तुम्ही जर आळशी झाला तर बोधिसत्व होण्याचे राहू द्या, पण नुसता पोटा पाण्याचा धंदाही करू शकणार नाही. आळशाला प्रज्ञा कशी मिळणार आणि त्याचे शील तरी कसे शुद्ध राहील? निजेची आणि गप्पा गोष्टींची आवड व आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टींमुळे आळस उत्पन्न होतो. पण लक्षात ठेवा की ही झोपेची वेळ नाही. तरुणपण जर तुम्ही झोपण्यात घालविले तर पुढे मोठा पश्चाताप करण्याची तुमच्यावर पाळी येईल. गप्पा गोष्टी आणि नाटके तमाशे तुम्हाला आवडतात, परंतु त्यांचा परिणाम काय ह्याचा तुम्ही विचार केला नाही. ह्या क्षणिक सुखाच्या नादी लागून तुम्ही मोठ्या सुखाला आंचवत आहात. विद्याभ्यासात तुमचे पाऊल मागे पडत आहे आणि सर्वथैव लोककल्याणाच्या कामी तुम्ही निरुपयोगी बनत चालला आहात. आता तुम्ही म्हणाल की आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या हातून लोककल्याण ते काय होणार? तेव्हा निजेंत गप्पा गोष्टीत किंवा नाटके तमाशात मिळणारे अल्पस्वल्प सुख का सोडा अशा रीतीने स्वतःचा तिरस्कार करणे केव्हाही योग्य होणार नाही. प्राचीन बोधिसत्वही तुमच्या आमच्यापेक्षाही दुर्बल प्राणी होते, परंतु केवळ आपल्या सदुद्योगाने त्यांनी बोधी मिळविली. तुम्ही तर सर्वावयवसंपन्न आहात आणि आपले हिताहित जाणण्याचे शहाणपण तुमच्या अंगी आहे. मग असल्या हलक्यासलक्या ख्याली खुशालीत वेळ दवडता आत्मोन्नतीचा उत्साह वाढविणे तुम्हास शक्य नाही काय? 6. शांतीपारमिता. शांती म्हणजे क्षमाशीलता. घृणेला घृणेने प्रत्युत्तर देणे हे याचे सार. घृणेवर क्षमाशीलतेने विजय संपादिणे म्हणजेच शांती होय. उत्साहाबरोबरच क्षमेचा अभ्यास केला नाही तर त्यांचे त्वरित क्रोधात परिवर्तन होईल व त्यायोगे तुम्हास अत्यंत दुःख भोगावे लागेल. कित्येकांना क्रोध आणि उत्साह एकच आहेत असे वाटते, परंतु तो त्यांचा भ्रम आहे. शूराला कधी क्रोध येत नसतो, त्याच्या अंगचा उत्साह क्रोधाला तेव्हाच दाबून टाकतो. जो क्रोधाला वश होतो त्याला शूर म्हणता यावयाचे नाही, कारण शूर अशा दुष्ट मनोविकाराच्या स्वाधीन कसा होईल? म्हणून खरे शौर्य संपादण्यासाठी तुम्ही शांतीचा अभ्यास केला पाहिजे. जर कोणी मूर्खपणाने आपला अपराध केला तर त्याच्यावर रागवण्याने त्याहीपेक्षा अधिक मूर्खपणा आपण केला असे होईल. म्हणून अशा प्रसंगी शांतपणे त्या माणसाचा दोष आपण दाखवून द्यावा, पण त्यावर कधीही रागावू नये किंवा त्याचा द्वेष करू नये. राग आपोआप येत असतो, पण क्षमा प्रयत्नाने संपादावी लागते. तिचा तुम्ही लहानपणापासून अभ्यास केला नाही तर पुढे तुम्हास सत्कार्यात यश येणे फार कठीण होईल. म्हणून क्षमा करण्याची संधी तुम्ही फुकट दवडता कामा नये. 7. सत्यपारमिता. सत्य म्हणजे मिथ्याकथन करणे. माणसाने कधीही मिथ्याकथन करू नये. त्याचे कथन सत्याशिवाय अन्य काहीही असू नये. शांतीला सत्याची जोड दिली नाही तर तिचा विपर्यास हांजीत होईल. मालकापुढे शेपूट हालवणाऱ्या कुत्र्यात केवढी क्षमा दिसते बरे, परंतु ती खरी क्षमा नव्हे, तिला लंगून चालन किंवा हांजी म्हणतात. तेव्हा क्षमेचा असा विपर्यास होऊन देण्यासाठी तुम्ही सत्यपारमितेचा अभ्यास केला पाहिजे. वाटेल तो प्रसंग येवो, सत्याला सोडून ते मात्रही इकडे तिकडे जाणार नाही असा निश्चय केला पाहिजे. माणसाने एक सत्य सोडले तर इतर शील सांभाळण्यास तो कधीही समर्थ व्हावयाचा नाही. त्याचा उत्साह लोकांना टकविण्याकामी खर्च होणार व त्याच्या शांतीचा हांजी करण्यात दुरुपयोग होणार. तेव्हा उन्नत दशेस जाण्यास सत्याची किती आवश्यकता आहे, त्यासाठी सत्याने वागण्यास विसरू नका. 8. अधिष्ठानपारमिता. अधिष्ठान म्हणजे दृढनिश्चय आणि त्यात पारंगतता संपादने याला अधिष्ठान पारमिता म्हणतात. आपण अमुक वेळी अमुक काम करण्याचा निश्चय करतो आणि आळसामुळे किंवा गप्पा गोष्टींच्या आवडीमुळे तो मोडतो
आपला बेत वेळोवेळी मोडण्याची सवय अंगवळणी पडली म्हणजे मनुष्य पूर्णपणे अव्यवस्थित होतो व त्याच्या हातून कोणतेही काम पार पाडणे मुश्किल होते. असा मनुष्य आत्मोन्नती करून जगाचे कल्याण कसे साधू शकेल? म्हणून लहान सहान कार्यातही तुमचे बेत तंतोतंत पाळण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. विचारपूर्वक अमुक एक कर्तव्य ठरल्यानंतर त्यात कितीही विघ्ने आली तरी ते पार पाडण्याचे सामर्थ्य तुम्ही संपादिले पाहिजे. आणि लहान सहान कार्यात निश्चयाने वागल्याने ते तुम्हास सहज संपादता करता येण्याजोगे आहे. 9. मैत्री पारमिता. मैत्री म्हणजे भ्रातृत्वाचा विस्तार सर्व मनुष्य मात्रापर्यंत करणे. फक्त मित्राप्रतीच नव्हे तर वैयाप्रतीही भ्रातृभाव म्हणजे मैत्री. फक्त मनुष्य मात्राप्रतीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राप्रती भ्रातृभाव म्हणजे मैत्री. एखाद्या माणसावर, जातीवर किंवा देशावर प्रेम करणे ह्याला मैत्री म्हणता, स्नेह म्हणतात. अशा स्नेहाने वैर उद्भवते. ज्याच्यावर तुम्ही स्नेह करता त्या माणसासाठी, जातीसाठी किंवा देशासाठी वाटेल ते कुकृत्य करण्यास तयार होता व त्यायोगे तुमची अवनती होते. भेदभाव न ठेवता सर्वांवर सारखे प्रेम करणे ह्यालाच मैत्री म्हणतात. मैत्रीला आरंभ आपल्या आप्तेष्टांपासून होतो, परंतु तिची गती कुंठित करणे मोठे पातक होय. सत अभ्यासाने सगळ्या जगावर पूर्ण मैत्री करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. 10. उपेक्षा पारमिता. उपेक्षा म्हणजे अनासक्ती. अनासक्ती उदासीनतेपेक्षा भिन्न आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे की ज्यात प्रिय अप्रिय असे काहीही नसते. आयशाला किती बोला, त्याची त्याला पर्वा नसते. कोणाच्या घराला आग लागली किंवा कोणाचे कितीही नुकसान झाले तरी त्याची तो पर्वा बाळगीत नाही. अशा स्वभावाला उपेक्षा म्हणत नाहीत, निर्लज्जता म्हणतात. आपण दुसऱ्यांचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामी त्याने आपल्या कार्यास विरोध केला तर त्याची आपणास उपेक्षा केली पाहिजे. आज नाही उद्या या माणसाला स्वतःचे हित कशात आहे हे समजेल. अशा विचाराने तुम्ही त्यांच्या विरोधाची पर्वा करता कामा नये. दारूबाजाला दारूचे व्यसन सोडण्यास तुम्ही उपदेश करू लागला तर तो खात्रीने तुमचा शत्रू होईल, परंतु अशा प्रसंगी तुम्ही त्याची उपेक्षा केली पाहिजे व सौजन्याने तुमचा प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला पाहिजे. मैत्रीने आणि उत्साहाने लोककल्याणाच्या उद्योगाला तुम्ही लागला म्हणजे तुमच्यावर असे अनेक प्रसंग येतील की त्या प्रसंगी उपेक्षा पारमितेचा तुम्हाला फार फार उपयोग होईल.